जाऊन हे पाहतो मग तुम्ही गेल्या जाऊ मन आणि चक्र विक्रा येत असल्या हे पहा हे थकलेले लोक. तर मित्रांनो आपण आता आहोत बीड पशी कपिलाधार. ते आहे मन्मथ स्वामीचे मंदिर आणि हे आपण वरी डोंगरातल्या छोट्या मंदिरामध्ये जात आहोत. पायऱ्या एकदम चढी असल्यामुळे इथे दम लागत आहे. पप्पा ते बघा मित्रांनो हे पप्पा समोर आहेत. सर का आपण समोर जाऊ पप्पा. हे पहा आजी माय वृद्ध असून देखील आलेले आहेत इथं. हे पहा आणि आपण या ठिकाणी आता आलेले आहोत. हे पहा या मंदिरात आता आपण आलेलो आहोत आणि अशा प्रकारे ते मन्मथ स्वामीचे मंदिर आहे आणि डोंगरावर हे मंदिर आहे. या आजी पूजा करत आहेत या ठिकाणी. हे पहा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुठून बसताय निघालेलो आहोत. हे पहा आम्ही जायलो तर हे आता मंदिराकडे चाललेत. चला मग तूच चल. हे काय आपल्या सीताबाई आहेत पंढरपूरच्या व्लॉग मध्ये आपण ह्यांना बघू शकता. हॅलो आई. आय सरक मला जाऊ दे व्हिडिओ चालू आहे. हे पहा आप्पाजी आपले उत्साही आप्पाजी. ओम नमः शिवाय आप्पाजी. हे पहा आपण आता जात आहोत. हे का ही ललिता काकी आहे. हिला आपण पंढरपूर व्लॉग मध्ये पाहू शकता. हे का ही आमचे संभाजीनगरचे सोयरे आहेत मित्रांनो. तू युट्यूबर आणि हे आमचे आंबाजो हे आपले पाकर सांगवीचे सोयरे आहेत. खरंच का? हार हार या आपल्या स्वामी काकू आहेत पाकर सांगवीच्या. इकडे बघा स्वामी काकू. युट्यूबला टाक तुम्हाला. चला हे आपल्या युट्यूबला टाकायला आता. हे आपल्या गोरे काकू. चला चलो. हे पहा पायऱ्या खूप लहान आहेत. छोटे छोटे दगड असल्यामुळं चलायला थोडं अवघड वाटत आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे. हे पहा आज इथं लग्न आहे. त्या ठिकाणी लग्न आहे म्हणून तिथं फोटोशूट चालू आहे. तर आपण जाऊया खाली.
हे पहा आपण वरून हे मंदिर बघितलं होतं. तर बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग.